नमस्कार मंडळी, मी साई वाघ आणि आज आपण करणार आहोत एक भन्नाट असा जंगल ट्रेक. तर मंडळी, हा आपला पहिला ब्लॉग आहे. तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जमल्यास आपले व्हिडिओ पण शेअर करा. चला तर मग मंडळी, आपला आजचा हा ट्रेक सुरू करूयात. तर मित्रांनो, अंदाजे 5 मिनिटं चालल्यावर आपल्या समोर 2 रस्ते दिसतात. त्यातला डावीकडचा रस्ता आपल्याला पकडायचा आहे. हाच रस्ता सरळ आपल्याला वर पेटमाचीकडे घेऊन जातो. तर मित्रांनो, आपण आजचा ट्रेक हा जोगेश्वरी भटकंती कट्टावर करत आहोत. जोगेश्वरी भटकंती कट्टा ही एक सामाजिक उपक्रम राबवणारी संस्था आहे. तसेच हे अधूनमधून ट्रेक पण लावतात. तर हे बघा, हे जोगेश्वरी भटकंती कट्टाचे अध्यक्ष रोहित नागप आपल्यासोबत आहेत. तर आपण आज यांच्याबरोबर ट्रेक करत आहोत. असे तर आपण पुढचे ट्रेक पण यांच्यावरच करणार आहोत, असं काय वेगळं नाही आहे. चला तर मग बघूयात. तर म्हणजे तुम्ही इथे पाहू शकता, पहिला इथे एक चेकपोस्ट पण होता. सध्या मला वाटतं तो बंद आहे किंवा बंद केला असेल, माहीत नाही. पण पहिला इथे बघा, ट्रेक चालू होताना मध्ये एक चेकपोस्ट लागायचा. आणि हा आहे आपला आजचा ट्रेक. तरी बघा, ही पाठीमागे पण आमचीच मंडळी आहे. हे बघा, सर्व काय थांबलेत. काय करताय? विश्रांती, आराम, फोटो काढताय? फोटोग्राफी चालू आहे का वरती बसले? तर मित्रांनो, गडाच्या पायथ्यापर्यंत गाडी जाते. पण घाट रस्ता असल्यामुळे आणि पावसात तो काहीसा स्लिपरी होतो, म्हणून बहुतेक जण गाडी आंबिवली गावातच पार्क करतात. इथून पुढे अंदाजे 1.5 तासाचा ट्रेक करत आपण पोहोचतो पेटमाचीवर. हेच आहे कोथळीगडाचे बेस विलेज. तर अशा तऱ्हेने मंडळी, आपण फायनली पेटमाचीला पोचलो आहोत. मला वाटतं 1.5 तास लागला आम्हाला बेस विलेजवरून आंबिवलीवरून वरती यायला. ॲक्च्युली तुम्हाला पेटमाचीला यायला सरळच रस्ता आहे ना. तुम्हाला कुठे फक्त गावातून निघाला फक्त एक लेफ्ट घ्यायचा आहे. तिथून मग तुम्हाला जो सरळ रस्ता पकडायचा आहे तो डायरेक्ट तुम्हाला पेटमाचीला सोडतो. आंबिवली गावातून पेटमाचीपर्यंत येण्यासाठी जो रस्ता आहे तो पायवाट वगैरे नाही आहे. डांबरी रस्ता आहे, काही ठिकाणी डांबरीकरण नाही आहे, कच्चा रस्ता आहे. पण रस्ता अगदी प्रशस्त मोठा आहे, त्यामुळे कुठे चुकण्याची काही शंका नाही आहे. आणि पेटमाचीवरती आल्यानंतर बरेच हॉटेल्स आहेत. गावातली काही स्थानिक लोकांची हॉटेल्स आहेत. त्यापैकी गोपालदादा म्हणून आहे, त्यांचं हॉटेल आम्ही मोस्टली प्रिफर करतो, कारण तो एक ट्रेकर्स आहे आणि रास्त दरामध्ये खूप छान त्याकडे जेवण आणि नाश्ता मिळतो. थोडासा आमचा नाश्ता सुरू होईल. मिसळपाव आज स्पेशल बेत आहे, आपण तेव्हा मिसळपावला भेटू. आमची मंडळी नाश्ता करायला बसली आहे. मित्रांनो, इथून पुढचा ट्रेक आपण स्थानिक गाईडसोबत सुरू करणार आहोत. कारण जंगल ट्रेक म्हटलं की अनुभवी गाईड हा अगदी गरजेचाच. जंगलातल्या प्रत्येक वळणाची पायवाटेची ओळख त्यालाच असते. बघा, हा गडावरती जायचा रस्ता इथून पेठच्या किल्ल्यावर पाठीमागे आपल्या इथून. दुकानासमोर हा इकडचा रस्ता पेठच्या किल्ल्यावरती गेलाय. काय आला? कोथळीगड जायला रस्ता. कोथळीगड, ज्याला पेठचा किल्ला म्हणूनही ओळखतात, हा कर्जतजवळचा एक छोटा पण प्रसिद्ध डोंगरी किल्ला आहे. कमी उंची आणि सोपी चढाई यामुळे तो ट्रेकर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. गडावर एक भव्य गुहा आहे, जिच्यातील खांब थेट पाषाणातून कोरलेले आहेत. आणि त्या गुहेतून कोरलेला एक दगडी जिना आपल्याला थेट किल्ल्याच्या माथ्यावर घेऊन जातो. माथ्यावर जागा थोडी असली तरी दृश्य मात्र जबरदस्त. मित्रांनो, आता थोडं जंगल लागतं आहे मध्ये मध्ये. अजून जसं पाहिजे तसं चालू नाही झालं आहे. बाबा गुरं लागतायत. आता गुरु लागतो, आता गुरु लागतो बाकी दोन राखतात बाग पटकन जातो तू. म्हशी तुमच्या आहेत ना? हा आपल्यावर जातो.
तर मंडळी, या ट्रेकसाठी तुम्हाला गाईड घेणं कंपल्सरी आहे, कारण हा जंगल ट्रेक आहे. यात तुम्हाला रस्ता दाखवला तर तुम्हाला रस्ता समजणार नाही. कारण हे बघा, आता आम्ही इथून आलो, आपल्याला इकडे जायचं आहे. इथे अजून एक रस्ता पुढे गेला आहे, पुढे बाहेर नाही पडला आहे, संपला आहे तो. म्हणजे पुढे डोंगर दरी आहे, तरी पण. मित्रांनो, ट्रेक दरम्यान तुम्हाला मध्ये मध्ये झाडावर रिबीन बांधलेला दिसतील. ह्या रिबीन्स म्हणजे आपली वाट दाखवणारी खूण. त्यामुळे या खुणा लक्षात ठेवा आणि पुढे चालत राहा. या ट्रेकसाठी कंपल्सरी गाईड तुम्ही घ्याच. आणि मोस्टली जंगल ट्रेकसाठी आपल्याला गाईड हा पाहिजेच. तुम्ही कुठे पण जा, अंदरमनमध्ये जा किंवा अट्राईमध्ये पण जा, तुम्हाला गाईड शिवाय हा तो ट्रेक करू शकत नाही तुम्ही. कारण एकदा तुम्ही जंगलात भटकलात, मग तुम्हाला इकडे तर राहायचं आहे. तर मंडळी, आपण आता थोडी खूप चढण करून महाराणावरती पोचलो आहोत. हे बघा, ती वरती पवनचक्क्या आहेत, दिसत नाही एवढ्या. तर आपल्याला, मला वाटतं अंदाजे, मला माहीत नाही, आपल्याला तुम्हाला दाखवत थांबा. बघा, ही इथे पाठीमागे दिसत आहे, हे ती बहुतेक कावळ्याची धार असावी वरती, कारण स्ट्रेट कडा दिसतोय वरती. मित्रांनो, हा ट्रेक सुरू होतो कोलच्या जंगलातून. इथली शांतता, पक्ष्यांचे आवाज आणि मधूनच लागणारी उंच कलवाट एक वेगळाच अनुभव देतात. कधी दाटझाडी तर कधी अरुंद वाटा, पण प्रत्येक वळणाला निसर्गाची नवी भेट. हो, थोडी थोडी कावळ्याची धार सुरू झाली. हा, काय म्हणजे एक लाईन झाली ना, लेन खप. बघा, सरळ रस्ता, आणि आपल्या पाठीमागे हा कोथळीगड. बघा, माझ्या डोक्याच्या पाठीमागे. मित्रांनो, इथल्या वाटा थोड्या ओल्या असतात, थोड्याशा घसरड्याही, म्हणून योग्य शूज असणे फार गरजेचे आहे. ते पण पाय घसरत आहे, गुळगुळीत झालाय. एवढे चांगले सिटीअरचे शूज घालून पण काय उपयोग नाही इकडे. हा, पटापट. मित्रांनो, हे बघा कारवीची झाडं सध्या सुकली आहेत. सध्या सीझन नाही ना, सगळी झाडं सुकली आहेत. आजूबाजूला बघू शकता. हे बघा, हे बघा, इथे पण आहेत पाठच्या साईडला. पहिली गोष्ट म्हणजे इथे घसरण जास्त आहे, पडला डायरेक्ट दरीत खाली. बघा, असं म्हणजे आपण आता आलो पुढे कावळ्याच्या धारेवरती पोचलो आहोत, आणि आपल्याला एक पॅच लागला आहे. पॅच चढायचं आहे, थोडा स्लिपरी आहे, आपण थोडा घसरटच आहे खालती. चला आता बघूया आपली मंडळी कशी चढते वरती. ट्रेकर्स मंडळी 2 तास मस्त की घामटा काढून आलेले आहेत. ट्रेकर्स मंडळी काय काय मंडळींनी कर्नाळा केलाय. कावळ्याची धार नावावरून जरी ती साधी धार वाटत असली तरी इथला नजारा अक्षरशः अंगावर काटा आणतो. दोन्ही बाजूंना खोल दरी आणि मधोमध एक बारीक वाट. पॅच खूप स्लिपरी आहे, पाय घसरत आहेत. पाऊस नाही म्हणून थोडं कमी आहे, पावसाचं अजून घसरट झाली असती. आणि खाली बघा पूर्ण दरीच आहे, सरकला डायरेक्ट खालती. ट्रेक करत करत आपण पोहोचतो एका अशा ठिकाणी जिथून समोर दिसतो तो दऱ्यांचा दरारा.
आणि बाजूला पसरलेली हिरवळ म्हणजेच कावळ्याची धार. उंचावरून दिसणारा तो नजारा क्षणभर सगळं थांबून पाहावं असा वाटतो. मित्रांनो, आपण आता कावळ्याच्या धारेवर पोचलो आहोत. आणि हे बघा, हे आपले गाईड काका. त्याचं नाव काय? रमेश. हे काका आपल्याला कावळ्याची धार म्हणजे तैल्याघाट जंगल ट्रेक आपल्याला पूर्ण दाखवणार आहे. इथून आपण काय काय बघू शकतो? आपण इथे बैलघाट बघू शकतो. प्यानादी कुसूर घाट कुठे कुसूरघाट? हे समोर दिसतोय का लास्टचा हा इथला हे टोक दिसतोय का? टोक इकडचं हे. हा हे कुसूर घाट. आणि या साईडला काय? इकडे बैलघाट आहे. बैलघाट. इकडे बैलदार आहे समोर. अच्छा, हा समोर पदरगड इकडचा. तिथे समोर ही पाटची आणि भीमाशंकरची ना? हे मोठा दिसतोय ना? मागचा डोंगर दिसतोय तो भीमाशंकर, त्याचा धुका आहे म्हणून. हा, व असं पुढचा आहे. दिसतोय ना किल्ला? तो हा. सिद्धगड आहे. सिद्धगड त्याच्या पुढे एकदम त्याच्या पुढे दिसतोय टोक बघा. दिसतंय ते पुढे हा, एकदम. ते टोक दिसतंय वरती त्याच्या सिद्धगड. पुढे वरती पाठीमागे. नंतर आणि ही पूर्ण ही महाउपा. कावळ्याची धार आहे ना? हा बाई कवलेदाराचं. कावळ्याची धार. काकांकडून थोडी माहिती घेतली, थोडा वेळ आराम केला आणि मग आम्ही निघालो निसर्गाच्या कुशीतल्या पुढच्या प्रवासासाठी. हाईट चढणीचा तो एक टप्पा, हा एक टप्पा, हा एक टप्पा. आता वरती चढल्यावरती इथे हा एक असणार आहे. त्याच्यावरती एक टप्पा. वरती गेलो एक टप्पा टाकत जायचा वरती. टप्पा टप्पा. पाऊस नाही त्यामुळे घाम पण खूप येतं, दम पण जास्त लागतं. जंगल ट्रेक तैल्या घाट. मित्रांनो, आपले गाडी काका वरती पोचले आहेत. हे बघा, इथे टोकावरती आपल्याला तिकडे जायचं आहे. बघा, शेवटचा पॅच. आपली थकलेली मंडळी. पाय थकत होते, पण निसर्गाने थांबायला परवानगी दिली नाही. पावसाच्या थेंबाने चेहरा झाकला आणि मन म्हणालं, अजून थोडं चालूया. तर तुम्ही बघू शकता, मगाशी ते पूर्ण दिसत होतं पूर्ण. आता बघा धुकं किती आलं आहे, पूर्ण काहीच दिसत नाही. धुकं थोडा पाऊस पडतो आहे. हे बघा, पूर्ण धुकं म्हणजे खालचं काहीच दिसत नाही. असं वाटतं आपण ढगाच्या वरती आलो आहे. एका बाजूला रिमझिम पाऊस, तर दुसरीकडे धुक्याच्या पदरात लपलेली कावळ्याची धार. खरंच स्वप्नवत वाटणारा अनुभव. तर मित्रांनो, अशा तऱ्हेने आपण कावळ्याच्या धारेवर पोचलेलो आहोत. ही बघा कावळ्याची धार पूर्ण धुक्याने एकदम लपलेली आहे. पहिलं धुकं नव्हतं, आता झालं. हे बघा, बारीक बारीक पाऊस पडतोय, रिमझिम रिमझिम. पावसाच्या रिमझिम रिमझिम सरी आणि नजरेसमोर फक्त धुक्याची चादर. कावळ्याची धार जणू स्वर्गाची वाटच वाटते. पूर्ण धुकं आहे पूर्ण. हे बघा, काही दिसत नाही तुम्हाला, पुढचं काही दिसणार नाही. कुठे वाट आहे काय. इथे निसर्ग बोलतो. धुके हलकेच झाडांवर उतरते, पावसाच्या सरी गवतावर नाचतात आणि मन पूर्णपणे हरवून जातं. पावसात चिंब भिजलेली ही घाटवाड, धुक्यातून डोकावत असलेली झाडं आणि शांततेत नाहलेली कावळ्याची धार. हा अनुभव शब्दात मावणार नाही. जंगल ट्रेक. काटे आहे त्याला, काटे. खाली वाकून जायला लागतंय. काय झालं? पाय स्लिप होतात ना. म्हणजे सपाट जागेवर बघा, काटेची झाड आहे. काट्यांची वाट आहे ही, प्रत्येक पावलावर एक परीक्षा. पण समोरून वाहणारा तो थंडगार झरा तो वाट दाखवतो. तो थोडं थांबायला सांगतो आणि थकलेल्या मनाला गारवा देतो.
तैल्याघाट तळ कोकणाचं प्रवेशद्वार. मुघलांच्या अखबारपत्रांमधून याचा स्पष्ट उल्लेख सापडतो. कावळ्याची धार आणि नाखिंदा घाट हा संपूर्ण ट्रेक तैल्याघाटाचाच एक भाग आहे. कोथळीगड जिंकल्यानंतर मुघलांना वाटलं होतं की आता कोकणातील महत्त्वाचे किल्ले सहज जिंकता येतील, पण मराठा साम्राज्यापुढे त्यांचा टिकाव लागला नाही. तैल्याघाट ही घाटवाट आजही आपला इतिहास जपून ठेवते. तिथे अजूनही पाण्याच्या टाक्या आढळतात. त्यातून कळतं की स्वराज्यातून याच वाटेने दळणवळण होत असे. ही वाट फक्त रस्ता नाही तर स्वराज्याच्या शौर्याची साक्ष आहे. तर मित्रांनो, आपण आता कावळ्याच्या धार चा एंड केला आहे. हे बघा, इथे पण धुकं खूप वाढलं आहे. तर तुम्ही बघू शकता धुकं बघा. वरती पाठीमागे पवन चक्क्या आहेत मोठ्या मोठ्या. त्या धुक्यामध्ये दिसत नाही सगळं. धुक्यामध्ये सगळंच गेलाय पूर्ण. चला ये जाऊ आता. आम्ही बाबा तिघं पाठी रावलोत. ते हरवलो तर हरवलो. चला ये चले. सोडून गेलेत. आम्हाला सोडून गेला सगळे. यांचा टाइम लॅप्स आणि व्हिडिओ का संपत नाही. या नादामध्ये आम्ही पाठी राहू. आणि आता आपल्याला उतरायचं आहे. चला कारण आता उतरतोय खाली. खाली उतरत आता आपण जाणार आहोत नाखिंद घाट. मला उतरताना दाखवतो मी. घसरण बघा काय घसरण. आता मी पडलो असतो. हो विचार करा, इथे सीटीआर पण काय काम करत नाही. सीटीआरचं शूज पण काय, स्पोर्ट्स शूज काय काम करणार. शेवटी शेवाळ आहे, समजू शकतो. त्यावरती काय म्हणून कुठले शूज काम करणार. असं असतं म्हणून पाठी राहायचं नसतं. ट्रेकला आल्यावरती आम्ही बोलतो आम्ही शेवटला राहिलो. चुकामुक झाली आहे. आता इथे आम्ही विचारतोय कुठे आहे काय. ते आम्हाला दोघं जण भेटले आहेत. ते आमच्याच बोलतात की बाबा हाच रस्ता आहे. बघू म्हणून ट्रेकिंगला आल्यावरती फोटो काढा, सगळं करा, पण ग्रुप बरोबर आहे. तर मंडळी आपण आता नाखिंद घाट उतरत आहे. आणि इथे आमचे पाय सरकत आहेत. स्लिपरी होतं, स्लिपरी. अरुंद अशी वाट. अरुंद अशी वाट. अरुंद अशी नाही बोलू शकत. हा आहे थोडी बऱ्यापैकी, हा पण थोडी स्लिपरी आहे. अरे भाऊ इथं गर्दी आहे. कॅमेरा जास्त लांब पण घेऊन. हा बोल ना, बोल ना. हा काय पाठीम काय तुझ्या आलो. हा थांब. हा कॅमेरा जास्त लांब पण घेऊन जाऊ शकत नाही. आणि बघा चार्जिंग लावले, केबल. कॅमेरा चार्जिंग लावले. झालं की काय बोलतोय. आलो हा काय पाठीचा तुझ्या. जा पुढे. दुर्वेश आहे, विनोद आहे, आपला विनायक आहे, मी आहे, त्याच्यावर ताई येते. काका आम्ही तुझ्या वाटेमागच आहे, खाली उतरतोच आहे. आमच्या मागे कोण नाही. आमच्या मागे कोण नाही. काय घसरं नाही. नाही गॅप आहेच नाही. चला बघा, आम्ही एवढ्या पाठवून आलो तरी पण अजून ही मंडळी इथेच आहे. मला वाटतं रस्ता हा चिकचिकीत आहे वाटतं. सरकतोय काय. त्याला नाही घसरणीची वाट आहे. सगळे घसरत आहेत. हा कॅमेरा पाठी जातच नाही. नाखिंद घाट, घसरणीची वाट आणि समोर फक्त धुक्याचा पडदा. पाऊल टाकायचं तरी कुठे दिसेनासं होतं सगळंच. आकाश, झाड, वाट सगळं धुक्यात लपलेलं. ही वाट फक्त शरीराला नाही तर मनालाही तपासत असते. घसरणारे पाय, ओलसर माती आणि अंधूक भविष्य. पण यातच एक जादू आहे. धुक्याच्या पलीकडे काहीतरी सुंदर नक्कीच वाट पाहत असतं. नाखिंद घाट बघा कसं आहे. उतराय बघा, एकदम फुल गवत आहे. रस्ता एकदम घसरडीच झाला. एकदम खसरून काय घसरंडी. दृश्य ते बघत होतं. हा गवत बघा केवढं आहे.
एवढं गवत आहे. त्या सपोर्ट आम्ही उतरतो. या साईडला पूर्ण दरी खोल पूर्ण खोली दरीच आहे. चेक करायची रे. त्या साईडला काय नाही, सपोर्ट आहे इकडे थोडा, तरी पण रिस्की. ते फोन बंद आहे. अशा तऱ्हेने मित्रांनो आपण नाकिंद घाट उतरलो आहे. किती वेळ लागेल अजून मामा? अजून किती वेळ लागेल? अर्धा तास वॉटरफॉलकडे. त्यामुळे आम्ही अर्धा तास वॉटरफॉलला पोहोचू. तिथून किती लांब आहे मग पुढे आपलं वॉटरफॉलवरून? अर्धा तास. आपलं जे आपण सकाळी चढलो ते हॉटेल जेवणाचं, अजून अर्धा तास उतरायचं आहे. बाहेर पाऊस कोसळत होता, पण त्या दाट जंगलाच्या कुशीत एक वेगळी शांतता होती. जणू निसर्ग स्वतःचं विश्व जपत होता आणि पावसाच्या थेंबांनाही आत येण्याची परवानगी देत नव्हता. मंडळी पाठीमागे ही झाडं अशी पावसाने पडलेली झाडं आहेत, वादळाने. पाठीमागे बघू शकता, हे बघा. पावसामुळे ही झाडं पडलेली आहेत, पावसाच्या वादळामुळे. थोडं सावकाश आहे रे, घसरा नाही. इकडे पण आहे. तर मंडळी अशा तऱ्हेने आम्ही नाकिंद घाट हा उतरलेलो आहोत पूर्णपणे. आता आम्ही चाललोय छोट्याशा वॉटरफॉलकडे. छोटासा म्हणजे बऱ्यापैकी असेल मोठा. हा बघा पाठचा पूर्ण नाकिंद घाट. तर बघूया, मामा बोललं 10 मिनिटावरती वॉटरफॉल आहे, वॉटरफॉल करू आणि मग परत जेवायला जाऊ. ते लोक इकडं नाश्ता करत होते. तर म्हणजे हा बघा आपला, ही आहे वरची कवळाची धार. हे वरती, इथे आपण वरती होतो ना इथं आलून ते टन मार. बघा, इथे होतो आम्ही. इथे पवनचक्की जे आहे, पवनचक्की दिसत आहे ना तिथे, तिथून मग असा खाली उतरलेला हा ट्रेक, पूर्ण डोंगर. तर मंडळी आपला हाचा ट्रेक कोसळीगडाच्या पेठमाशीपासून सुरू झाला आणि कावळ्याची धार, पुढे नाकिंद घाट आणि आता परत पेठमाशीला आपण जात आहोत. अशा तऱ्हेने आपला हाचा ट्रेक इथेच समाप्त झालेला आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू लवकरच नवीन ब्लॉगमध्ये. बघू पुढची भटकंती कोणती आहे. पुढची भटकंती आपली बहुतेक फोर्ट असेल किंवा असा कुठला तरी वेगळा ट्रेक असेल, कन्फर्म नाही बोलू शकत. तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तसे मंडळी आपण आता चाललो आहोत, एक आपला वॉटरफॉल आहे तो करायचा आहे. तो केला की आपली व्हिडिओ संपली.
वॉटरफॉल चला ये कसं ना पाय ते कसं ना पण थोडा मजबूत पाय